ए अरे पुलाच्या खाली स्मशानभूमी, होळकर पुलाच्या खाली. नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं सगळ्यांचं हॉन्टेड प्लेस इन महाराष्ट्र पुणे सिरीज पार्ट 3 मध्ये. तर आज आपण आलो आहोत मोस्ट हॉन्टेड प्लेस इन पुणे. आणि तुम्ही जेव्हा मोस्ट हॉन्टेड प्लेस इन महाराष्ट्र सर्च कराल तेव्हा टॉप 10 मध्ये येतो तो हा ब्रिज, म्हणजेच आपला होळकर पूल. होळकर पूल हा 1800 दशकात माधवराव पेशव्यांनी बांधला होता. काही वर्षानंतर माधवराव पेशव्यांनी हा पूल यशवंतराव होळकर यांच्या नावाने केला. पण हा पूल हॉन्टेड होण्याचं कारण असं आहे की या पुलाखाली स्मशानभूमी आहे आणि तुम्ही ते बघू शकता, कोपऱ्यावरती पण एक देऊळ आहे. असं म्हटलं जातं की ज्याच्यावरती स्मशानभूमी असते ती जागा हॉन्टेड असते. आणि आम्ही ते जेव्हा शूट करत होतो तेव्हा आम्हाला इकडे दिसलं ते सेमिट्री. आणि सेमिट्री दिसली तेव्हा आम्ही मग हा विचार केला की बरोबर आहे, जेव्हा तुम्ही या रस्त्यावरनं जेव्हा तुम्ही इकडे होळकर पुलावरती जाता तेव्हा ही सेमिट्री लागती. मग जिथे सुरुवात सेमिट्री पासून होती आणि ज्या पुलाखालीच स्मशानभूमी आहे, मग ती जागा का हॉन्टेड नसणार. जेव्हा आम्ही इथे थोडी चौकशी केली आणि जेव्हा आम्ही गुगलवरती रिव्ह्यूज पण बघत होतो या पुलाबद्दलचे, तेव्हा असं म्हटलं जातं की, आणि इथली एक स्टोरी पण खूप फेमस आहे जी मी तुम्हाला सांगेलच, पण इथं असं म्हटलं जातं की सेमिट्री आणि स्मशानभूमीमुळे हा पूल हॉन्टेड असून इथे भरपूर ऍक्सिडेंट होतात. ऍक्सिडेंट का होतात? कारण लोक हेच रिझन देतात की या दोन गोष्टी आहेत म्हणून. आणि इथली स्टोरी एक अशी प्रसिद्ध आहे की एक माणूस इकडनं गाडीवरती रात्री चालला होता आणि तिथं जर तुम्ही बोर्ड बघताय आता, त्या बोर्ड पाशी एक महिला थांबलेली होती आणि तिने त्या माणसाला लिफ्ट मागितली की तुम्ही मला थोडंसं पुढे सोडता का. आणि जेव्हा त्या माणसाने त्या महिलेला एक मदतीचा हात द्यायचा म्हणून तिला ठीक आहे म्हटलं आणि तो गेला सोडायला, तेव्हा त्याचा पूल संपता क्षणी त्याचा अपघात झाला आणि त्या माणसाचा मृत्यू झाला. असे काही स्टोरीज आपल्याला गुगलवरती पण भेटतात. तर हे काय किती खरं आणि किती खोटं हे तर त्यांनाच ठाऊक. तुम्हाला तुमचं यावरती काय मत आहे हे आम्हाला कमेंट बॉक्समध्ये सांगा. आणि खाली दिलेल्या ईमेल आयडी वरती आणि इथे दिलेल्या इंस्टाग्राम हँडलवरती तुम्ही आम्हाला कॉन्टॅक्ट करू शकता. तुमच्या घरात शेजारील कोणत्या हॉन्टेड प्लेस किंवा तुमच्या सोबत झालेल्या पॅरानॉर्मल गोष्टी किंवा आपल्या सवंगडींमध्ये किंवा नातेवाईकांमध्ये झालेल्या पॅरानॉर्मल गोष्टी तुम्ही आम्हाला शेअर करू शकता. मी तुम्हाला भेटतो पुढच्या एपिसोडमध्ये. तोपर्यंत राम राम.